आज तुमच्यासाठी तुमच्या स्वामींचे मार्गदर्शन, आजचे स्वामींचे तुमच्यासाठीचे संदेश ऐकण्याअगोदर एक गोष्ट लक्षात घ्या. हा आपला देह पंचभूतांनी बनलेला आहे. तो एक ना एक दिवस पंचभूतात विलीन होणार आहे. या देहाचा गर्व करू नका. देहाचा अहंकार बाळगू नका. अहंकार एक ना एक दिवस पतन करतो. त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग करून स्वामी भक्तीत विलीन व्हा आणि स्वतःचं आत्मकल्याण साध्य करून घ्या. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनेलवर. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला येईल त्या क्षणाला मानून घ्या की दैवी कृपा तुम्हाला साथ देत आहे. देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवले जात आहेत. तेव्हाच हे माझे परमपवित्र संदेश तुमच्यापर्यंत आले आहेत. स्वामी म्हणतात, भगवंत म्हणतात, बाळा घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. अचानक परमेश्वर तुझ्या आयुष्यात चमत्कार करणार आहे. जेव्हा तुला असे वाटेल की आता सर्व काही संपत आले आहे, माझी भक्ती आता जी काही पणाला लावली आहे, देव माझी किती परीक्षा घेत आहे, हे सर्व काही तुमच्या मनात येत असताना तुमच्या दिशेने चमत्कार घडेल. होय, तुम्ही ते ऐकत आहात कारण देवाची ती इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा. यातील आशीर्वाद तुमच्यासाठीच येत आहेत. याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसेल तर वेळ काढा, कारण देव तुमच्याशी काही शब्द बोलू इच्छितात जे तुमच्या हितासाठी आहे. तुम्ही जर वेळ काढून हा संदेश ऐकत आहात तर तुमच्या जीवनात ती पवित्र शक्ती येईल आणि तुमचे कार्य करेल. स्वामींची, देवाची पवित्र शक्ती स्वीकारण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल. ऐकणाऱ्याचे हृदय पवित्र होईल. देव म्हणतात, बाळा तुझ्या जीवनावर काही भयंकर परिणाम होते जे तुला अंधाराकडे नेत होते. निरंतर या परिणामांमुळे तू खूप काही हैराण झाला आहेस. तुझ्या डोळ्यांसमोर तो अंधकार देखील आहे. तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तरही मिळत नाही. तू खूप शोधाशोध करत आहेस. तू जिकडे तिकडे प्रयत्नही करत आहेस, पण तुझ्या मनासारखे खूप काही घडत नाही म्हणून तू उद्विग्न होत आहेस. पण आज हा चमत्कारिक संदेश तुझ्यापर्यंत येणे म्हणजे तुझ्या भाग्याचे लक्षण आहे. तुझ्या भाग्यात चमत्कार होणार आहे. तुझ्या आयुष्यातली गरिबी कायमची दूर करणारा आणि तुला भगवंताच्या जवळ नेणारा हा संदेश आहे. जर तू याला नंतर शेवटच्या क्षणापर्यंत ऐकशील तर तुझे आजारही बरे होतील. तुझ्या शत्रूंना ते आता पराभूत करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देव देऊ इच्छितात. ते मनापासून स्वीकार करा. तुम्हाला पदोपदी तुमच्या शत्रूंनी हैराण केले आहे. तुम्ही मागे राहावे यासाठी ते खूप काही काळजी करत आहेत, पण त्यांना हे माहीत नाही की तुझ्या पाठीशी देव उभा आहे. तुझ्या सोबतीला देव उभा आहे. क्षणोक्षणी तुला देवाची मदत आहे. जेव्हा देव मदत करतात तेव्हा मोठमोठे कार्यही पूर्ण होतात हे त्या शत्रूंना माहीत नाही. म्हणूनच ते शत्रू तुझ्यासाठी वैरभाव करत आहेत. तुझ्यासाठी खूप काही असे शोधत आहेत जे तुला त्रासदायक ठरणार आहे, पण देव त्यांची एकही योजना सफल होऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. मी आज तुझा देव तुझ्याशी बोलत आहे की तुझ्या मनातील त्या सर्व काही चिंता माझ्या चरणांशी सोपवून निश्चिंत हो, कारण आता तुझ्या आयुष्यात कायमचे असे परिवर्तन घडून येणार आहेत. जर तुला माझ्यावर विश्वास आहे तर मी भाग्यशाली असे लिही आणि देव तुझ्या भाग्यात कसे चमत्कार करणार आहे याकडे लक्ष पुरव. देव तुमच्यासाठी मार्ग काढत आहे. स्वामी भक्तांनो, हे जे काही तुम्ही ऐकत आहात यावर विश्वास ठेवा. देवाचे बोल तुमच्या कानावर येताच तुमच्या मनात पवित्रता निर्माण होईल. देवाचे संदेश हे असेच सोडून देण्यासाठी नाहीत, तर ते तुमच्या मनात जागृत करण्यासाठी आले आहेत. तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आलेले संदेश आहेत. जर तुम्ही हे मनःपूर्वक स्वीकार केले, यातील आशीर्वादांचा स्वीकार केला, तर तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडतील. आज ज्या क्षणाला तुम्हाला तुमचे जीवन काही ठिकाणी नकोसे वाटत आहे, काही त्रास झाल्यामुळे तुमच्या जीवनात खूप काही संकट असल्यामुळे तुम्हाला खूप काही जीवनातून असे वाटते की आता हे सर्व काही नकोसे आहे, ते एखादे नाते जे तुम्हाला वारंवार त्रास देत आहे,
काहीतरी असंच उगाचच काहीतरी मागील कुरापत काढून तुमच्या पुढे आणत आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक शरीराला ते जाणून आहे की माझे प्रश्न कोण सोडवेल, मला या त्रासातून कोण बाहेर काढेल. तर तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे. तू फक्त नामस्मरण करत पुढे जा. बाळा, देव तुझ्यासाठी कार्य करत आहे. ही खूप मोठी तुझी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तू देवाला स्मरण करतोस, देवाची आराधना करतोस. मग देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेव. पुढील काही काळातच तुझ्या चिंतेचा शेवट होणार आहे. तुझ्यासाठी देवा आशीर्वाद येत आहे. मनापासून देवाला जर आशीर्वाद आले तर धन्यवाद करायला विसरू नका. देव तुमच्या इच्छा पूर्ण करत आहे. आणि जर तुमची कोणती इच्छा इतक्यातच पूर्ण झाली असेल तर स्वामींना, देवांना धन्यवाद करायला विसरू नका. स्वामी आणि देव निरंतर तुमची काळजी घेत आहेत. याचा तुम्हाला अधिक प्रत्यय येणार, तुम्हाला अनुभव येणार. हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या. या संदेशातून तुम्ही ते प्राप्त कराल जे तुमचे मन इच्छित आहे. तुम्ही देवांचे आशीर्वाद प्राप्त करत आहात. तुम्हाला जरी वाटत असेल की हा एक नुसता ऑनलाईन आलेला संदेश आहे, पण हे ऐकल्याने तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाण्यासाठी मार्ग सापडणार आहे. देव तुम्हाला मदत करत आहे. मदतीसाठी देव कुठले ना कुठले मार्ग शोधतात. त्याचप्रमाणे हा एक मार्ग आहे जो तुमच्यापर्यंत पाठवला आहे. देव तुमच्यापर्यंत येण्यासाठी कुठले ना कुठले माध्यम निवडतात. त्याचप्रमाणे आज या संदेशाच्या माध्यमातून देव तुमच्यापर्यंत आले आहेत. देवाकडून दैवी चमत्कार पाहण्यासाठी स्वतःला तयार करा. जोपर्यंत तुमच्या कुटुंबाची काळजी देव घेत आहे तिथेपर्यंत देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. तुम्ही जिथेपर्यंत नामस्मरण करत असतात. स्वामी बोलतात, राग आल्यावर कधीच ताकद लागत नाही. कुणावर तरी ओरडायला राग आल्यावर खरी ताकद लागते. ते न ओरडता शांत बसायला. लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोळ्यांतून. समोरच्याला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान असतो. आपण जे ठरवतो वा ठरवलेले असते ते कधी करता येत नाही किंवा होत नाही. असेच जे होते वा घडते ते सुद्धा अनपेक्षितच असते. कदाचित वाईट घडेल म्हणून आपण खूप काळजी घेतो, पण तसे काही घडत नाही. पण कधी कधी अचानकच काहीतरी अनपेक्षितपणे वाईट घडते व आपण काळजीपोटी विचार करत बसतो. त्यामुळे बऱ्याचदा मनुष्य विचार करूनच थकतो व मनावर तणाव घेतो आणि त्यामुळे तो खूप जास्त आजारी पण होतो. यावर उपाय, जी गोष्ट घडलेली आहे त्यावर विचार न करणे. कारण जी गोष्ट आपल्या हातात नाहीच, जास्त विचार करून त्याबद्दल अर्थही नाही. जी गोष्ट आता घडून गेली त्याबद्दल आपण विचार करून तरी काय करणार आहोत. शेवटी काय असतं, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. बाकी सर्व तर निमित्त मात्र असतं. आयुष्यात जर आपला स्वभाव हा चांगला असेल तर सर्व काही मनाप्रमाणे होत असतं. स्वामी बोलतात, श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनालाच सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो तसाच ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होतो. सुख आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला वेळ नाही. सगळ्यांची नावे मोबाईलमध्ये साठवली आहेत, पण 4 शब्द बोलायला वेळ नाही. इतरांकडे सोडा, पण स्वतःकडे बघायलाही वेळ नाही. जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत जगायलाच आज वेळ नाही. जगातील काही गोष्टी ज्या आपल्याला पटतात पण नाही पटत, काही गोष्टी ज्या आपल्याला करायला आवडतात पण आपल्याला नाहीत करायला जमत, आपल्याला सतत अपयश व नुकसानच होत असेल तर आपले कर्म पुन्हा तपासा. त्यात काही चुकीचं करत असाल तर त्यात सुधारणा करा. आणि सुधारणा करायची नसेल तर आयुष्यभर अपयश सहन करण्याची तयारी सुरू करा. मग काही प्रॉब्लेम नाही. आयुष्यामध्ये तुमच्याकडे 1 रुपया आहे आणि तो 1 रुपया तुम्हाला तुमच्याजवळ आयुष्यभर ठेवायचा आहे, तर हे जमू शकते. पण तुमच्याजवळ 1 कोटी आहेत आणि तुमची परिस्थिती अत्यंत गरीब आहे आणि ते जर तुम्हाला आयुष्यभर जपायचे आहे तर असे होणार नाही. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. काही गोष्टी असतात
ज्या पैशाने होतात. काही गोष्टी असतात त्याही पैशाने होतात. पण काही गोष्टी असतात ज्या एकमेकांच्या साथीशिवाय होत नसतात. माणसांना ओळखणं फार महत्त्वाचं आहे. कारण काही लोक पैसा पाहून जवळ येतात, तर काही लोक त्यांचं काम होतं का हे पाहून जवळ येतात. जर आपण पुढची माणसं ओळखायला शिकलो तर आयुष्यामध्ये आपलं सर्व काही चांगलं होतं. चमकायला सुद्धा चमकतो. चमकायला तर आयुष्याच्या बाजारात स्वतःला सिद्ध करण्यासाठी कितीतरी घाव सोसून पैलून पावळ घेणारा असतो. सरकार म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसते. थोडक्यात आपणच आपल्या पैशाचा आपल्यासाठी खर्च म्हणून करतो. नियुक्ती केलेली माणसे असतात, पण झाले उलटे. आपण त्यांच्या डोक्यावर घेतले आणि ते आपल्या जनतेचे मालक झाले. लक्षात ठेवा, काही गोष्टी असतात ज्या आपल्याला पटतात, तर काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात. स्वामी नामाने नुसते भविष्य बदलत नाही, तर भविष्य बदलण्याची पात्रता स्वामी आपल्यात आणतात. लक्षात ठेवा, स्वामींवर जर विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेने अनुभव नक्की येईल. भगवंताच्या नामानेच अंतःकरण शुद्ध बनते. श्री स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःला पटेल तसं योग्य वागावं. दुसऱ्यासारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट हिरा नसते. माझे नाव तुझ्या ओठांवर असताना तू घाबरतोस कशाला? कोणतेही कारण असू दे, तू घाबरू नको. स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. सगळं चांगलं होणार हे मात्र नक्की. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते. जिथे तुझी सहनशक्ती संपते तिथे आम्ही असू. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरा मिळतात. संयम ठेव, तुझी ही वेळ येईल. श्री स्वामी समर्थ बोलतात, आयुष्याच्या अडचणी कोणाच्या आयुष्यात नाहीत, पण जो आयुष्यात योग्य वेळेला योग्य प्रयत्न करतो तो नेहमी यशस्वी होतो. बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटेल की आयुष्य खूप अवघड आहे, या आयुष्यात जगणं अवघड होत आहे. तेव्हा स्वामी म्हणतात, काळजी न करता तुम्ही माझे नाम घ्या. श्री समर्थ, श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या अक्कलकोटची धाव घ्या. आणि जर तुम्हाला अजूनही त्रास होत असेल किंवा अडचणी येत असतील तर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप घ्या. बऱ्याच वेळा तुमच्या आयुष्यात असतील खूप अडचणी, पण स्वामी समर्थ महाराजांचे नाम घेतल्यावर होतील ते दूर. स्वामी समर्थ महाराजांचा जो नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यातील अडचणी लवकरात लवकर स्वामी दूर करतात. फक्त आपले कर्म चांगले असायला हवे. जर आपले कर्म हे चांगले असतील तर अडचणी या फार काळ टिकणार नाहीत. अडचणी नक्की आपल्या आयुष्यातून निघून जातील. स्वामी बोलतात, तुझ्या आयुष्यात अडचणी आहेत, तुला घाबरण्याची गरज नाही. स्वामी बोलतात, तुझ्या आयुष्यात अडचणी आहेत, तुला घाबरण्याची गरज नाही. तुला तुझ्या आयुष्यात संकटे दिसतात, तरीही तुला घाबरण्याची गरज नाही. काळजी करू नको, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्याने आयुष्यात असंख्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नसतं. सर्व काही शक्य आहे. जर श्री स्वामी समर्थ नामाचा जप केला, श्री स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या प्रिय मुलांनो, तुमच्या आयुष्यात अनेक संकटे आहेत. आयुष्यातील प्रत्येक संकट, तुझे सर्व काही मी दूर करणार आहे. फक्त स्वामींवर तू विश्वास ठेवून बघ. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. एकेकाळी एका वैभवशाली राजाने राज्य केले. एके दिवशी एक परदेशी पाहुणा त्याच्या दरबारात आला आणि त्याने राजाला एक सुंदर दगड भेट दिला. तो दगड पाहून राजाला खूप आनंद झाला. त्या दगडातून भगवान विष्णूची मूर्ती बनवून ती राज्यातील मंदिरात बसवण्याचा निर्णय घेतला आणि मूर्ती बनवण्याचे काम राज्याच्या महासचिवांकडे सोपवले. सरचिटणीस गावातील सर्वोत्कृष्ट शिल्पकाराकडे गेले आणि त्याला दगड दिला आणि म्हणाले,
महाराजांना विष्णूची मूर्ती मंदिरात बसवायची आहे. या दगडापासून भगवान विष्णूची मूर्ती तयार करा आणि 7 दिवसांच्या आत महालात पाठवा. यासाठी तुम्हाला 50 सोन्याची नाणी दिली जातील. सुमारे 50 सोन्याची नाणी ऐकून शिल्पकार आनंदी झाला आणि सरचिटणीस गेल्यानंतर त्यांनी पुतळ्याच्या उभारणीचे काम सुरू करण्यासाठी आपली हत्यारं बाहेर काढली. त्याने आपल्या अवजारातून एक हातोडा घेतला आणि तो तोडण्यासाठी दगडावर मारू लागला. पण दगड तसाच राहिला. शिल्पकाराने दगडावर अनेक वेळा हातोड्याने वार केले, पण दगड फुटला नाही. 50 वेळा प्रयत्न केल्यावर शिल्पकाराने शेवटचा प्रयत्न करण्यासाठी हातोडा उचलला, पण हातोडा मारण्याआधी 50 वेळा मारल्यानंतर दगड तुटला नाही, तर आता काय तुटणार? या विचाराने त्याने हात ओढला. तो दगड घेऊन सरचिटणीसांकडे गेला आणि हा दगड फोडणे अशक्य असल्याचे सांगून परतला. त्यामुळे त्यापासून भगवान विष्णूची मूर्ती बनवता येत नाही. सरचिटणीसांना प्रत्येक परिस्थितीत राजाची आज्ञा पाळायची होती. त्यामुळे त्यांनी विष्णूची मूर्ती बनवण्याचे काम गावातील एका सामान्य शिल्पकाराकडे सोपवले. शिल्पकाराने दगड घेऊन सरचिटणीस यांच्यासमोर हातोड्याने वार केल्याने दगड एकाच झटक्यात तुटला. दगड फोडल्यानंतर मूर्तिकाराने मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. येथे सरचिटणीस विचार करू लागले की जर पहिल्या शिल्पकाराने एक शेवटचा प्रयत्न केला असता तर तो यशस्वी झाला असता आणि 50 सोन्याची नाणी मिळू शकली असती. आपल्याही आयुष्यात असे प्रसंग येतात. अनेक वेळा कोणतेही काम करण्यापूर्वी किंवा कोणतीही समस्या सोडवण्यापूर्वी आपला आत्मविश्वास डळमळीत होतो आणि आपण प्रयत्नही न करता हार मानतो. बऱ्याच वेळा आपण 1 किंवा 2 प्रयत्नांत अपयशी ठरलो तर आपण पुढे प्रयत्न करणे थांबवतो. तर आणखी काही प्रयत्नांनी काम पूर्ण झाले असते किंवा समस्या सुटली असण्याची शक्यता आहे. जीवनात यश मिळवायचे असेल तर यश मिळेपर्यंत वारंवार अयशस्वी होऊनही प्रयत्न करणे सोडू नये. कोणास ठाऊक, प्रयत्न करण्यापूर्वी आपण जो प्रयत्न सोडतो तो आपला शेवटचा प्रयत्न असू शकतो आणि आपण त्यात यशस्वी होऊ शकतो. तुझ्याजवळ जे जे आहे त्यापेक्षाही चांगलं तुला तुझ्या खात्यात जमा करायचं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबाबदार ठरवणं बंद कर. साध्या साध्या गोष्टींसाठी परिस्थितीला दोष देणं बंद कर आणि माझ्या नशिबात असेल तर मिळेल हे वाक्य बोलणं बंद कर. बघ, त्यानंतर तुला तुझ्या सेवेचं फळ मिळतं की नाही. ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते तेव्हा समजून घ्या की आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झाली आहे आणि त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य जलद गतीने सुरू केले आहे. एकदा का तुमच्या प्रारब्धाचे भोग संपले की तुम्हाला फळ निश्चिंत मिळेल. स्वामींच्या इच्छेत इच्छा मानून राहावं. तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते नक्कीच तुमच्या मनासारखं नाही, पण विश्वास ठेवा स्वामींवर. ते जे करतील ते तुमच्यासाठी चांगलंच असेल. स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत किती वेळा मी तुला संयमाचे धडे दिले, पण तू त्यातून काहीही शिकला नाहीस. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते माझ्या नियोजनाचा भाग असतो. सर्व चांगलं होत असतानाही संयम नसल्याने तू नको ती चूक करून बसतो. त्यामुळे तुझ्याकडे आहे तेही तू गमावतोस. प्रत्येकाने ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. आपण जी काही भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जी सेवा करतो, ती सर्व स्वामींची इच्छा असेल तरच होते. स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही. संयम ठेवावा लागेल. स्वामींच्या इच्छेत इच्छा मानून राहावं. ते जे काही देतील त्याचा स्वीकार करावा. मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असा अट्टहास करू नये. मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी आपल्याला सेवेचं फळ मिळतं. काहींना लवकर मिळतं तर काहींना उशिरा मिळतं. कारण काहींचे भोग संपत आलेले असतात तर काहींचे भोग आणखी शिल्लक असतात. माणसाचे भोग संपत आले की सद्गुरूचा पत्ता मिळतो. काहींना अगोदर मिळतो, काहींना त्या मागील जन्माची पुण्याई असते म्हणून लवकर मिळतो, काहींना जाणीवपूर्वक मिळतो तर काहींना अपघाताने मिळतो. काहींना पत्ता मिळतो पण त्यांचं मन तयार होत नाही. काही जण येण्यास इच्छुक असतात पण पाठीमागची काळजी, चिंता, पाप हे येऊ देत नाहीत. प्रामाणिक राहणं महत्त्वाचं.
स्वामी म्हणतात, तुझे ग्रह कितीही अक्रूर असू दे, नाहीतर विक्राळ असू दे, फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. परिस्थिती कितीही विपरीत असू द्या, कधीही कोणाचे अनिष्ट चिंतन करायचे नाही. आपण जे काही पेरतो तेच उगवते, हा स्वामींच्या सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे चांगल्या कर्माचे फळ चांगले आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळणार. नेहमी मन निर्मळ ठेव, प्रामाणिक राहा. कोणी कितीही फसवलं तरी एक लक्षात ठेव, प्रामाणिक माणसाच्या मागे नेहमी सत्य उभं असतं. संयम ठेव, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. धैर्याने सर्व गोष्टींचा सामना कर. विश्वास ठेव, तुझ्यासमोर उभ्या असलेल्या संकटापेक्षा तुझ्या मागे उभी असलेली शक्ती खूप मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केले आहे. तू मात्र मुखात अखंड नाम ठेव आणि प्रामाणिक प्रयत्न कर. तुझे कोणीही काहीही वाकडे करू शकणार नाही. लक्षात ठेवा, कष्टाशिवाय आयुष्यात कोणता चमत्कार घडत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सेवेचं फळ सुद्धा मिळत नाही. जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हातात असलेलं कोणीही ओढून नेऊ शकतं, पण नशिबात असलेलं कोणीही नेऊ शकत नाही. बाळा, हिमतीवर हार मान, पण हिम्मत हारू नकोस. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालतो, पण चमकतो तो जो घाणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. आपले विचार सगळ्यांना पटतील असे नाही, पण म्हणून ते मांडायचे सोडू नका. रागाला आवरत चला, कारण त्याचं अस्तित्व क्षणभरात असलं तरी तो आयुष्यभराचं नुकसान करण्याची ताकद ठेवतो. कोणी कोणाचं नसतं, शेवटी होते देहाची माती, आपणच आपल्या जीवनाचे सोबती. कशाला हवी ती खोटी नाती, सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळी दुःख आपोआप दूर होतील. प्रगतीचं जहाज कितीही मोठं असलं तरी त्याला बुडवण्यासाठी अहंकाराचे एक छिद्र पुरेसे असते. मेंदूत अहंकार नसावा, डोळ्यांत आपुलकी असावी, ओठांत गोडवा असावा, हृदयात आत्मीयता असावी. एवढ्या गोष्टी तुमच्या जवळ असल्या की तुम्हाला चांगली व्यक्ती होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्या पदाची गरज राहत नाही. एका वेळी 10 कामं करण्यापेक्षा 10 वेळा एकच काम करा. यश नक्कीच तुमच्या हातात येईल. आयुष्य जगताना असं नका समजू की आपण चांगले तर सगळं जग चांगलं. लक्षात ठेवा, हे मतलबी युग आहे. आपण जेवढे चांगले वागू तेवढेच लोक आपला गैरफायदा घेतील. भोग हे भोगावेच लागतात, त्याचा भागाकार होत नाही, पण बेरीज होऊ शकते. पण कर्म चांगले असतील तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता असते. गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. पैसा बोलायला लावतो, परिस्थिती ऐकायला लावते. लोकांनी सांगितले म्हणून काहीही करू नका. जे मनाला आवडेल तेच करा, कारण लोक फक्त रस्ता दाखवतात, पण प्रवास आपल्यालाच करायचा असतो. जास्त विचार करू नका, कारण लवकरच तुमच्या योजना पूर्ण होतील. तुमची वेदना आरामात बदलेल आणि अडथळे चमत्कारात बदलतील. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा. लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांची परतफेड मिळेल. जर तुझा देवावर विश्वास असेल तर स्वामी माऊली टाईप करा. देव म्हणतो, कृपया समजून घ्या की मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो. तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की मी ऐकत नाही. याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे तुमच्यासाठी खूप चांगले काहीतरी आहे. तुमची वेळ येत आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे. खूप यश आणि अनेक आशीर्वाद मिळत आहेत. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा. तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे, ते पहा. ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सुरवंटाचे फुलपाखरूंमध्ये, वाळूचे मोत्यांमध्ये आणि कोळशाचे हिऱ्यामध्ये बदल करतो. मग तो तुमच्यावरही काम करत आहे. बाळा, मी कधी कधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून लोकांना काढून टाकतो. त्यांच्या मागे धावू नका. जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा ती प्रार्थना असते. देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान असते. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा. देव म्हणतो, तुम्ही कदाचित कठीण काळात असाल, परंतु काळ नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण काळात लढतो.
जेव्हा त्याला माहीत असतं की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, मला तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात. तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहता. तुम्ही माझ्यासाठी मोठे आणि प्रिय आहात. माझ्या बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी तुमच्यावर खूप प्रेम आहे अशी कमेंट करा. देव म्हणतो, मी तुमची पावले क्रमाने ठेवीन आणि तुम्हाला आशीर्वाद, उपचार, कृपा, प्रेम आणि नवीन संधीसह दैवी टक्कर देईन. प्रार्थनेत राहा, हार मानू नका. देव म्हणतो, स्वीकारणे कठीण आहे, तरीही बदल हा होणार आहे. तू जे केले आहे ते सर्व स्वीकारावे आणि तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची मला गरज आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. लवकरच तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक जण आनंदाने आणि विश्वासाने भरून जातील. ग्रहणशील व्हा, तयार राहा. तुम्ही तयार असाल तर स्वामी मी तयार आहे असे टाईप करा. देव म्हणतो, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक जाग्या होणार आहेत. मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात. तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जा. मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो, जे तू समजू शकतो. देव म्हणतो, नेहमी नम्र राहा. आपल्या सोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका. मी सर्वांना समानतेने निर्माण केले. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देव सांगतो, तुमच्या बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल ही देवाची इच्छा आहे. होय, देव तुम्हाला ओळखतो. देव तुमचे ऐकतो. देव तुमच्यासाठीच आहे. तू खूप धन्य आहेस. देव तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा. देव म्हणतो, जेव्हा तुम्हाला अडथळे आणि परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंद असा विचार करा. कारण जेव्हा तुमच्या विश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते. देव म्हणतो, तू खूप काही करू शकतो. तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे. त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर. पुढील दिवसात तुम्हाला पैशांच्या रूपात खूप आनंद मिळेल. तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल. तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा. लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे. आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे. देव म्हणतो, त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहिती आहे. योग्य वेळी ते होईल. देव म्हणतो, मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो. मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो. मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो. प्रत्येक जण तुला एकटे सोडत असताना मी नेहमी तुझ्याबरोबर असतो. तुमचा विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा. देव म्हणतो, समस्या सांगून रडणे थांबवा. ते सोडवण्याचा विचार करा. कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही. कधीही हार मानू नका. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरने कुणाचं तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. देव म्हणतो, आपण हे एकटे करू शकत नाही, परंतु आपण एकत्र करू शकतो. जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते. तुमच्या सर्व समस्या माझ्याकडे या. देव म्हणतो, बदल स्वीकारणे नेहमी सोपे नसते, परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोहोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे. बदलाची अपेक्षा करा. हे भयानक आहे, पण मी तुझ्यासोबत आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे. जेव्हा तुम्ही ही अपेक्षा करता, कृतज्ञ होण्याचे निवडता, तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो. तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा. देव म्हणतो, बलवान आणि धैर्यवान व्हा. मी तुमचा देव आहे. मी 6 दिवसात जग निर्माण केले. माझ्यावर विश्वास ठेवा.
मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यांवर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे. जो माझा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत ऐकेल तो भाग्यवंत ठरेल. देव म्हणतो, हा आजचा दिवस तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे, ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल. तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल. मोठ्या अपेक्षा करा. देव म्हणतो, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. दावा करण्याची वेळ आली आहे. तुम्ही त्याची खूप वाट पाहिली होती, पण आता ती खरी होणार आहे. देव म्हणतो, तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे. हे एक लक्षण असेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी वेगळ्या असूनही तुम्ही आता योग्य मार्गात आहात. माझ्याजवळ तुझे खरे बोल आहेत. जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना करा. चमत्कार दररोज घडतात, म्हणून विश्वास ठेवणे थांबवू नका. देवाची कृपा सदैव आपल्यावर आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर होय, माझा देवावर विश्वास आहे अशी कमेंट करा. देव तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहेत, जे फक्त तोच पाहू शकतो. त्याची काळजी करू नका. त्याद्वारे प्रार्थना करा. तुम्ही सहमत असाल तर परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे अशी कमेंट करा. देव म्हणतो, तू खूप सहन केलं आहेस. मला तुला मुक्त करायचे आहे. मला तुमची मदत करायची आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. आता शांतपणे तुम्ही हे बोला. मी माझ्या जीवनात विपुलता, स्पष्टता, आरोग्य, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे आणि मला खात्री आहे की माझा दिवस खूप चांगला जाईल. कर्माचे 12 नियम जे तुमचे जीवन बदलते. महान कायदा आपण जे काही विश्वास टाकतो ते आपल्याकडे परत येईल. सृष्टीचा नियम जीवन स्वतः घडत नाही, आपण ते घडवून आणले पाहिजे. मानवतेचा नियम बदलण्यासाठी काहीतरी स्वीकारले पाहिजे. वाढीचा नियम, जेव्हा आपण स्वतःला बदलतो तेव्हा आपले जीवन देखील अनुसरण बदलते. जबाबदारीचा नियम, आपल्या जीवनात काय आहे त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. कनेक्शनचा नियम, भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे सर्व जोडले आहे. फोकसचा नियम, आपण एकाच वेळी 2 भिन्न गोष्टींचा विचार करू शकत नाही. देणे आणि आदर तितक्या करण्याचे नियम आहे. वर्तन आपल्या विचार आणि कृतीशी जुळले पाहिजे. गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही, त्यामुळे प्रयत्न चालू करा. परिवर्तनाचा नियम, जोपर्यंत आपण त्यातून शिकत नाही आणि बदल किंवा मार्ग घेत नाही तोपर्यंत इतिहासाची पुनरावृत्ती होते. संयम आणि बक्षीस असा नियम, सर्वात मौल्यवान बक्षीस म्हणजे आवश्यक ती चिकाटी. महत्वाचा नियम म्हणजे प्रेरणा, पुरस्कार हे आपण त्यात घालवलेल्या ऊर्जा आणि प्रयत्नांचे परिणाम आहे. देव म्हणतो, मला माहीत आहे की तुला वेदना होत आहे. कुणीही तुझे अश्रू पाहू शकत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या सर्व वेदना संपणार आहेत. देव म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव. एक दिवस तू माझ्यावरील विश्वास गमावला नाहीस तर त्याचा तुला अभिमान वाटेल. मी तुम्हाला निराश करणार नाही. तुम्हाला सध्या जाणवत असलेली वेदना ही येत असलेल्या आनंद आणि समाधानाच्या तुलनेत काहीच नाही. तो यशस्वी होईपर्यंत मी तुला धीट करीन. रडू नकोस, अति विचार करू नकोस, घेऊ नकोस. परमेश्वर पुढील 24 तासांमध्ये तुम्हाला एक शक्तिशाली आशीर्वाद देण्याचा गट दिसत आहे. तुम्ही तयार असाल तर स्वामी आई, मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. प्रकाशात देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काहीच नाही, तर अंधारात त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे विश्वास. जर तुम्ही तुमचे पाय हलवण्यास तयार नसाल तर देवाला तुमच्या पावलांचे मार्गदर्शन करण्यास सांगू नका. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. भक्ती मार्गाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भक्ताला भगवंताच्या रूपात समाधान मिळते आणि दुसऱ्या टप्प्यावर त्याशिवाय भगवंतात समाधान मिळते. अपघाताने काहीही होत नाही. देव तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत आहे. तुम्ही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका.
कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. स्वामी भक्तांनो, जो कोणी व्यक्ती हा संदेश ऐकत आहे, स्वामी त्यांच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना, इच्छा पूर्ण करो. हीच स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी म्हणत आहेत, तुमच्या पूर्व पुण्याच्या कर्मामुळे आज तुमच्या समोर हा स्वामी संदेश आलेला आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे ऐका. भाग्यवंत ठराल. आजचा आम्ही स्वामी संदेश तुमच्यासाठी आलो आहोत. शांतपणे ऐकावे. तुम्ही तुमच्या उच्च शक्तीमध्ये पाऊल टाकत आहात आणि या प्रयत्नासाठी विश्व तुम्हाला प्रतिफळ देत आहे. फक्त 8 शब्द तुमचे नशीब घडवू शकतात. मी आत्तापर्यंत शिकलेला सर्वात मोठा धडा तो म्हणजे आपल्याला काय वाटते हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय वाटते हे जर मला कळले तर तुम्ही काय आहात हे देखील मला कळेल. आपण जे आहोत ते आपले विचार आपल्याला बनवतात. आपली मानसिक वृत्ती ही एक अज्ञात शक्ती आहे जी आपले नशीब बनवते किंवा तोडते. एका सत्पुरुषांनी म्हटले होते, मनुष्य तो आहे जो दिवसभर विचार करत राहतो. तुमची आणि माझी सर्वात मोठी ही समस्या आहे आणि कदाचित एक समस्या आहे, ती म्हणजे योग्य कल्पना निवडणे. जर आपण हे करू शकलो तर आपण आपल्या सर्व समस्या सोडवण्याच्या मार्गावर असू शकतो. 8 शब्द जे आपले नशीब घडवू शकतात ते म्हणजे, आपले जीवन आपल्या विचारांनी बनलेले आहे. आपले विचार आनंददायी असतील तर आपण आनंदी राहू. जर आपले विचार दुःखी असतील तर आपण दुःखी होऊ. जर आपल्या भीतीचे विचार असतील तर आपण घाबरून राहू. जर आपले विचार आजारी असतील तर आपण आजारीच राहू. जर आपण अपयशाचा विचार केला तर आपण निश्चितपणे अपयशी होऊ. मनाला एक निश्चित स्थान असते आणि ते स्वतः नरकाचे स्वर्गधानी स्वर्गाचे नरकात रूपांतर करते. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये स्वामी तुमची शक्ती अफाट आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश शेअर करा. ज्या शरीराला लोक सुंदर मानतात ते शरीर मेल्यानंतर सुंदर का दिसत नाही? ते घरात का ठेवले जात नाही आणि घरात का जाळले जात नाही? ज्याला आपण सुंदर मानतो तो त्या शरीरातून फक्त त्वचा काढून टाका आणि मग तुम्हाला आत काय आहे हे दिसेल. आतमध्ये फक्त रोग, रक्त, विष्ठा आणि कचरा भरलेला आहे. मग हे शरीर सुंदर कसे झाले? शरीरात सौंदर्य नाही. माणसाची कृती, त्याचे विचार, त्याचे बोलणे, त्याचे वागणे, त्याचे संस्कार आणि त्याचे चरित्र सुंदर बनवते. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हे सर्व आहे ती या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे आणि प्रत्येक जण त्यासाठी वेडा आहे. सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. जेव्हा एखादी व्यक्ती अत्याचार सहन करूनही हसत असते तेव्हा देव त्या व्यक्तीचा बदला हा घेतोच. पृथ्वीवरील सर्व काही मिश्र स्वरूपाचे आहे. वाळू आणि साखर यांच्या मिश्रणासारखे. शहरा मुंगीसारखे व्हा जी फक्त साखर पकडते आणि वाळू अस्पर्शी ठेवते. स्वामी म्हणत आहेत, जागे व्हा. तुमची सर्व पृथ्वीवरील तहान कायमची क्षमणार आहे. माझ्या मुलायुगाद्वारे देवाच्या राज्यात तुझी दीक्षा घे. असे म्हणू नका, उद्या मी जास्त काळ ध्यान करेन. तुमच्या चांगले हेतूच्या पूर्ततेशिवाय 1 वर्ष निघून गेल्याचे तुम्हाला अचानक दिसते येईल. त्याऐवजी मला हे प्रतीक्षा करू शकते आणि तीही प्रतीक्षा करू शकते, परंतु देवासाठी माझा शोध प्रतीक्षा करू शकत नाही. लक्षात ठेवा की तुमच्या ध्यानाचा सराव जितका अधिक तीव्रतेने कराल तितके तुम्ही शांत देवाशी आनंदाने संपर्क साधू शकाल. भीती नसणे हेच अस्तित्वाचे संपूर्ण रहस्य आहे. तुमचे काय होईल याची कधीही भीती बाळगू नका. कोणावरही अवलंबून राहू नका. ज्या क्षणी तुम्ही सर्व मदत नाकारली त्या क्षणी तुमची सुटका होईल. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरता तुमचा हात रिकामा करत असते. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे.
जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जेथे तुझी सहनशक्ती संपेल तेथे आम्ही असू ना. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असल्यास एकदा श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि पहा मनामध्ये कशी शांती निर्माण होते ते. अनुभव नक्कीच घ्या. स्वामी म्हणतात, सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. आमच्या वचनावर विश्वास ठेव. तुझी चांगली वेळ नक्कीच येईल. थोडा धीर धर. आनंदाने प्रयत्न कर. हम गए है, हम जिंदा है. स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका. आज स्वामी तुम्हाला काही महत्त्वाचे संदेश देऊ इच्छित आहेत. नीट लक्ष देऊन शांतपणे ऐका. स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत. स्वामी म्हणतात, पुढील 5 मिनिटे हे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. जर तू तुझ्या आयुष्यातील 5 मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुझी पुढील 100 वर्षे सुखाने जाऊ शकतात. तुम्ही स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. आम्हाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अशाने तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, अरे किती चिंतेमध्ये अडकून राहशील. चिंता करणे थांबव. ज्याच्या नशिबात आहे ते धावून येईल. नशिबात नाही तेही येईल आणि जाईल. म्हणून अंगणीत इच्छा बाळगू नका. जे मिळाले ते सांभाळा. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, राशीचक्रावर नाही. राम आणि रावणाची रास एकच होती, पण नियतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ दिले. लहान विचार शंकेला जन्म देतो आणि मोठा विचार समाधानाला जन्म देतो. ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल आणि सहन करायला शिकलात तर जगायला शिकाल. तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त बरोबर राहा. वेळ साक्ष देईल. या जगात तुमचे स्वतःचे कोणीही नाही. प्रत्येक जण केवळ त्याच्या स्वार्थापोटी तुमच्याशी जोडला गेला आहे आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याच्यात देवावर प्रेम आणि श्रद्धा निर्माण होत नाही. आयुष्यात जेव्हा जेव्हा आपण वाईट टप्प्यातून जातो तेव्हा आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो की देवाला माझ्या अडचणी का दिसत नाहीत, तो माझे दुःख का कमी करत नाही. पण लक्षात ठेवा, परीक्षा सुरू असताना शिक्षक गप्प असतात. श्रीकृष्णाने सुद्धा खूप काही गमावलं. आधी त्यांच्यापासून आई सुटली, मग वडील सुटले. त्यानंतर नंद आणि यशोदा, मित्र आणि सोबती मागे राहिले होते. राधाही मागे राहिली होती. गोकुळही मागे राहिले. नंतर मथुराही राहिली. आयुष्यभर श्रीकृष्णांकडून काही ना काही दूर होत राहिले. श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून उत्सवाचे प्रतीक आहे. सर्वस्व गमावूनही आनंदी कसे राहायचे हे श्रीकृष्णापेक्षा चांगले कोणीही शिकवू शकत नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा, नेहमी हसत राहा. दुःख तर देवापासूनही चुकलेले नाही. मग आपण साधारण मनुष्य दुःखाला किती जवळ करायचे हे एकदा का समजले की आयुष्यात दुःखच उरत नाही. मन आंधळे आहे, त्याला स्वतःचे काही ज्ञान नाही. मनाला काहीच कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही. म्हणून आपल्या मनाच्या शब्दाचे आंधळेपणाने पालन करून महत्त्वाची कामे पुढे ढकलणे थांबवा. तुम्ही नेहमी तुमच्या बुद्धीने काम करा, मनाने नाही. कारण आंधळे मन तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमी थांबवते. जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्त्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचे मित्र बनते. परंतु सध्या तुमचे मन तुमचे शत्रू बनले आहे, जे तुम्हाला दिवसेंदिवस नष्ट करत आहे. स्वामी भक्त हो, तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. स्वप्ने साध्य करण्याची इच्छा कठोर परिश्रमाला सोबती बनवते. प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी असते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. हार मानण्यापूर्वी आणखी एकदा प्रयत्न करण्याचा विचार करा. ज्यांना वाटेची भीती वाटत नाही तेच त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतात. यशाची गुरुकिल्ली कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयामध्ये आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जगही तुमच्या पाठीशी उभे राहील. लहान पावले ही मोठ्या गंतव्याकडे घेऊन जातात.
आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे. अडचणी या फक्त परीक्षा आहेत. यशासाठी सज्ज व्हा. तुम्ही हार मानल्याशिवाय तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. स्वप्ने ती नसतात जी आपण झोपेत पाहतो. स्वप्ने ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत. वाट कधीच संपत नाही, फक्त चालण्याची हिंमत हवी. वेळ आणि संयम हे 2 महान योद्धे आहेत. स्वप्ने साध्य करण्यासाठी जागे राहावे लागते. प्रत्येकजण झोपतो. अडचणी येतील, पण हार मानू नका. मोठा विचार करा, जलद विचार करा, पुढे विचार करा. तुमच्या विचारांवर कोणाचाही अधिकार नाही. मी एकटा आहे, पण तरीही मी आहे. मी सर्व काही करू शकत नाही, पण मी काहीतरी करू शकतो. आणि फक्त मी सर्व काही करू शकत नाही म्हणून मी जे करू शकतो ते करण्यापासून थांबणार नाही. आपल्या आजूबाजूस असे बरेच त्रासदायक लोक असतात, जे आपले जवळचे असतात, पण त्रासदायक असतात, निगेटिव्ह असतात. आणि ते नेहमी आपल्या मनाचा खप करण्याचा प्रयत्न करत असतात. तर ही जी त्रासदायक माणसं असतात त्यांना हँडल करणं साध्या सरळ माणसांना थोडं कठीण जातं. आणि आपल्याला बऱ्याच इच्छा नसताना त्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागते. त्यांचा त्रास करावा लागतो. अशा लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपला त्रास कमी होऊ शकतो. मग अशा लोकांबरोबर आपण कसं वागू शकतो? अशा लोकांबरोबर कशाप्रकारे डील करायचं? कशाप्रकारे आपण त्या लोकांचा आपल्याला होणारा त्रास कमी करू शकतो? त्या लोकांपासून आपण कशाप्रकारे दूर जाऊ शकतो? त्या लोकांना आपण कसं हँडल करू शकतो? याबद्दलची सर्व माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. सर्वप्रथम यांना टाळू नका, कारण यांना टाळाटाळ कितीही टाळा. आतापर्यंत आपण टाळू शकलात का? यांना नाही, मग पुढेही नाही टाळू शकणार. आणि याच्यासमोर आपल्याला कधी ना कधी जावं लागणार आहे. म्हणून त्यांना टाळण्यापेक्षा त्यांना फेस करायला शिकलं पाहिजे. त्यांच्या समोर जायला शिकलं पाहिजे. जेव्हाही ती व्यक्ती तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला त्रास होतो, जी तुम्हाला इरिटेट करते, ती जशी तुमच्या समोर आली ती तुम्हाला काहीतरी बोलणार आहे. ती बोलण्याच्या आधीच तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा. 100% याच्या बोलण्याचा मला त्रास होणार आहे. 100% असं काहीतरी बोलणार आहे ज्यामुळे मला ताण येईल. त्यानंतर तो व्यक्ती तुमच्याशी बोलून गेल्यावर स्वतःला थोडे पूर्वी होतो तसे समजावा की असंच काहीतरी बोलेल. याचा मूळ हेतू मला त्रास व्हावा असाच आहे, असं बोलून स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करा. आणि तो व्यक्ती तुम्हाला जे काही बोलला असेल ते विसरण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो काहीही सांगू दे, काही विचारू दे, आपण मात्र त्याच्याशी वर्ड कम्युनिकेशन ठेवायचे. जसे की बरोबर आहे, अच्छा, असं झालं का? नाही नाही, असं काही नाही, हो बरोबर, ठीक आहे. अशा प्रकारे अशा व्यक्तीशी बोलायचं. आपण त्यांना जितका रिस्पॉन्स देतो तितकं त्यांचं बोलणं जास्त वाढतं. किंवा ते आपल्याला एखाद्या गोष्टीवरून ब्लेम करत असतील आणि आपण जितकं नाही म्हणतो तितकं ते आपल्याला जास्त ब्लेम करत जातात. त्यापेक्षा ते जे सांगतायत ते मोकळ्या मनाने जेवढं ऐकून द्याल तिथेच त्यांच्या समोर सोडा. काहीच फरक पडत नाही आणि म्हणून ते तुम्हाला काही बोलून सोडून देतात. तुमचा इन्सल्ट करणं बंद करून टाक. कारण अशा लोकांना हेच हवं असतं की तुम्हाला फरक पडला पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे तो जे काही सांगतो तिथे क्युरिओसिटी दाखवू नका. आपण समोरच्याचे बोलणे ऐकत जास्त इंटरेस्ट नाही दाखवतो तर आपोआपच तो व्यक्ती शांत होऊन जातो. आणि अशा व्यक्तीशी स्वतःची कोणतीही गोष्ट शेअर करू नका. आज आपल्या तो खूप जवळचा आहे असं दाखवून तो ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र 100% त्याचा गैरवापर करेल. आपल्या ज्या पर्सनल गोष्टी असतात ना त्या अशा लोकांना नाही सांगायच्या. अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवायचा नाही. जे वेळोवेळी आपला इन्सल्ट करत असतील, आपल्याला कमीपणा दाखवत असतील, त्याचा प्रयत्न करत असतील, अशा लोकांसमोर आपल्या जवळच्या माणसांबद्दल तर चुकूनही सांगू नका. कारण आपली माणसं आपला विरोध करायला त्यांना खूप चांगलं छान जमतं. एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काही बोलू नका. अजून एक गोष्ट, अशा लोकांची कधीही नजर चुकून बोलू नका. मग भले तुम्ही तुमच्या घरात असाल, बाहेर असाल, कुठेही असाल, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला. त्यांच्याकडे बघून बोला. आणि त्यांच्याकडे बघत नाही
तर बरेचदा त्यांचा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतोय. त्यांना कुठे माहीत असतं खरं. आपल्याला त्यांच्याकडे बघण्याची इच्छा नसते म्हणून आपण त्यांच्याकडे बघत नसतो, हे त्यांना माहीत नसतं. अजून काही माणसं कशी असतात माहिती आहे का? ती आपल्याला काही बोलवत जोक ऐकल्यासारखं दाखव आणि आपल्याला कितीही टेन्शन असलं ना तरी अशा टॉक्सिक लोकांसमोर आपण खुश आहोत, सगळं काही ठीक आहे असं दाखवा. कारण आपण दुःखी आहोत. त्यांना सांगितले, समजले तर त्यांना दुःख होणार नाही, त्यांना खूप जास्त आनंद होईल. ज्या प्रकारे लोकांशी आपण दुःख शेअर करायचं नाही, त्याचप्रमाणे या लोकांशी आपला आनंदसुद्धा शेअर करायचा नाही. कारण जर एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करताय तर ते ही गोष्ट आधी मिळव, आधी त्यांना सांगायचंच नाही. कारण ते आपल्यावर हसणार आहेत की अरे तू असं का करतोय, तुला नाही जमणार. ते आपल्याला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करणार आणि अशा लोकांमुळे आपण खरंच डिमोटिवेटेड होऊन जातो. आणि आपल्याला कळत नकळत असे लोक असतात जे आपल्यासोबत आपल्या समोर गोड बोलतात, तोंडावर गोड बोलतात आणि मागून मात्र ते आपला तिरस्कार करत असतात. म्हणून जर तुम्ही त्यांना तुमची एखादी आनंदाची गोष्ट सांगितली तर ते तुमच्या तोंडावर तुमचं अभिनंदन करतील आणि या आनंदावर कसं विरसन घालायचं याची तयारी करायला सुरुवात करतील. या माणसांचं कसं आहे माहीत आहे का? ही माणसं इमेज कॉन्शियस असतात, बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात. ते सतत स्वतःला फेक दाखवत असतात. त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या असण्यात खूप फरक असतो. ते जसे बोलतात समोर, चला जसे दाखवतात तसे ते अजिबात नसते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांकडून कधीही आर्थिक मदत घेऊ नये. अशा लोकांकडून कधीच आपण उसने पैसे किंवा काही मदत नाही मागितली पाहिजे. कारण अशी काही लोक असतात जी ठरवून येतात, एक टार्गेट घेऊन येतात. आपल्या मनातून अस्थिर करायचा आहे हा त्यांचा उद्देश असतो. ही माणसं समोर असल्यावर ना डोक्याचा ना मनाचं दार एक डस्टबिनसारखं ओपन करून ठेवायचं, जेणेकरून ते जे काही निरर्थक बोलतील ते डोक्यात मनात न जाता डस्टबिनमध्ये जाईल. आणि जर तुम्हाला खुश राहायचं असेल ना तर अशा लोकांपासून तुम्हाला जितकं दूर राहता येईल ना तितकं दूर राहा. यांना इग्नोर करायला शिका. आयुष्यात जर स्वतःवर विश्वास असेल तर व्यक्ती काहीही करू शकतो. आणि ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास आहे अशी व्यक्ती आयुष्यात यशस्वी नक्की होणार. स्वामी बोलतात, आयुष्यात ज्यांनी संपत्ती निर्माण केली नाही त्याला संपत्तीचा उपभोग घेण्यास नाही. तसेच ज्याने सुखाची निर्मिती केली नाही त्याला ते सुख इतरांपासून ओढणे किंवा मागे लागून खर्च करून देण्याची गरज नाही. जसा व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो तसा तो आयुष्यात सर्व गोष्टी मिळवायला लागतो. आयुष्यात त्याला प्रत्येक गोष्ट मिळायला लागते. आयुष्यात त्याला फक्त समाधान असतं ते मिळवायचं नसतं, तर मिळत असतं ते समाधान प्रत्येक गोष्टीमध्ये शांत राहून राहिल्याने मिळतं. प्रत्येक गोष्ट जेवढी आहे तेवढाच त्याचा आनंद घ्या, त्यात त्याला समाधान मिळतं. जो व्यक्ती लालच वाढवत जातो तो आयुष्यात अजून आणि अजून पूर्णपणे. जर खरे यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनती व विश्वास ठेवा. दुसऱ्याला दुःखी करून कोणताही मनुष्य कधी सुखी होऊ शकत नाही. सुखी जीवन हे नेहमी शांतपुरम प्राप्तीचा सुखाचा ध्यास घेतला तर ते तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही कर्तव्य पालन करून त्यात सुख मिळवण्याचा प्रयत्न केल्यास सावलीप्रमाणे ते सुख तुमच्या मागे मागे येईल. घाई आणि यश यांची वाटचाल कधी एकत्र होत नाही. द्वेष हा अग्नीसारखा असतो. ज्याप्रमाणे अग्नीमुळे साधा कचराही घातक ठरू शकतो त्याप्रमाणे द्वेषामुळे आपल्याला अनेक मोठे मोठे नुकसान होऊ शकतात. द्वेष आपल्या अत्यंत प्राणघातक ठरू शकतो. द्वेष आपल्याला अत्यंत बर्बाद करण्यासाठी एक निर्माण झालेली गोष्ट असते. द्वेष आपल्याला सदैव मागे ओढणे तत्पर असतो. द्वेष याने व्यक्ती आयुष्यात अजून मागे मागे जाऊ लागतो. हा द्वेष आहे जो व्यक्तीला त्याच्या चांगलेपणाला सोडायला मजबूर करतो. समाधानी असलेला व्यक्ती द्वेषामुळे एकदम होतो. द्वेषामुळे चांगली नाती तुटत जातात. केवळ सुखप्राप्तीसाठी सुखाचा ध्यास करणे हे परिपूर्णपणा नसतो. जगणे म्हणजे जीवन नाही, तर योग्य ठिकाणी आपले माथे टेकणे आणि योग्य व्यक्तीच्या पाया पडणे हे देखील महत्त्वाचे असते. मित्राचा हात हा तुमचा वैद्य आहे. आपले चित्त प्रसन्न असेल
तर हवामानही प्रसन्न वाटायला लागते. स्वतःचे दीर्घायुष्य बनणे जो सतत काळजी करतो त्याला जीवनात फार शांतता कधी लाभली नसते. उत्तम मन सामर्थ्य आहे. उत्तम प्रकृती असलेला मिळू शकते. बलिष्ठ शरीराची शोभा म्हणजे बळकट मन. परंतु बळकट मन असल्यास निरोगी शरीर असणे आवश्यक आहे. जो व्यक्ती निरोगी आहे त्याचे मन हे पूर्णपणे आणि बळकट सोबत जिद्दी असते. अंतःकरणाच्या हालचाली बुद्धी अगम्य असतात. जे अंतःकरणातून बाहेर येते ते अंतःकरणाला जाऊन भेटते. जे अंतःकरणातून बाहेर येते ते आपल्या मनाला लागते. आशा कधी सोडायची नसते. आशा असली की सर्व गोष्टी होतात. आशा म्हणजे मानवी जीवनाचा मुख्य आधारस्तंभ आहे. जगाचा इतिहास ज्याचा विचार कालचा पेक्षा पुढे लिहिले तो पाखंडी म्हणत आला, आणि ज्याचे विचार काळासारखे तो संत म्हणत आला, आणि ज्याचे विचार का बरोबर बदलत गेले तो श्रीमंत म्हणत गेला. लक्षात ठेवा, व्यक्ती श्रीमंत तेव्हा होत नाही जेव्हा तो धन साठवतो. व्यक्ती श्रीमंत तर तेव्हा होतो जेव्हा ते धन योग्य दिशेला वापरून पुढे जातो. आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी बोलतात, मी सदैव तुमची साथ देत आहे. याआधी कधीच तुमची साथ मी सोडली नाही, आणि जेव्हापासून साथ दिलेली आहे तेव्हापासून तर जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमची साथ देत असणार आहे. मी मानसन्मानपासून ज्या जखमा होतात त्या आपण करून घेतलेल्या असतात. सन्मान प्रत्यक्ष मिळवण्यापेक्षा त्या सन्मानास पात्र असणे जास्त चांगले असते. फक्त एक माणूस देखील घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकेल, पण 20 मासा नाही. प्रयत्न केलेला घोडला इतिहास बदलू शकत नाही. स्वामी म्हणतात, ज्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीत किंवा ज्या गोष्टी समजत नाहीत त्या गोष्टींचा विचार जास्त न करण्यापेक्षा त्या गोष्टी कशा समजतील याकडे लक्ष द्या. एखादा व्यक्ती आहे जो आयुष्यात यशस्वी होतो, तो यशस्वी कसा होतो हे नका बघू. माझ्या प्रिय मुला, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सर्व काही ठीक होईल. कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. तुझ्या हृदयात असलेल्या चिंता मला दिसत आहेत, आणि तू त्या माझ्या हातात सोडाव्यात अशी माझी इच्छा आहे. तुमचा माझ्यावरील विश्वास हीच तुमची ताकद आहे. बाळा, तू मला तुझा हात दिला आहेस म्हणून मी तुला हिरवीगार कुरत हवारपणाने मार्गदर्शन करतो. देवी स्नेह आणि कोमल काळजीने तुमच्या आत्मा उत्कट इच्छा पूर्ण करण्याची माझी इच्छा आहे. तुमच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना घाबरू नका. तू खंबीरपणे उभा राहा. मी तुला कधीही जाऊ देणार नाही. मला समजले आहे की तुला काही वेळा अशक्तपणा जाणवत आहे, आणि म्हणून माझ्या प्रिय मुला, मी थेट तुझ्या हृदयाशी असा बोलत आहे. मी इथे तुझ्यासोबत आहे. संभ्रमात आणि निराशात हरवून ऐवजी माझ्यासोबत थोडा वेळ विश्रांती घे. अनिश्चित भविष्य किंवा जगाच्या संकटाची चिंता करू नका. खरोखर महत्त्वाचे काय आहे यावर लक्ष केंद्रित करा. तुमचे कुटुंब, तुमचे आध्यात्मिक जीवन आणि माझ्या शब्दात तुमच्या आत्माचे पालन पोषण करा. प्रार्थना करा, चांगले करा, आणि ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला असेल त्यांना दया दाखवा. जरी ते तुमच्याबरोबर प्रेमाने वागले नसतील तरीही त्यांनी पुन्हा तुमचे नुकसान केले तर दुसरा गाल त्यांच्याकडे फिरवा. त्यांना दाखवा की तुमचे प्रेम खोल आहे. ज्याप्रमाणे मी माझ्या मुलांसाठी माझे जीवन दिले त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कुटुंबास मला जाणून घेण्यासाठी आशीर्वाद मिळवा. स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी संघर्ष करण्यास तयार आहात. जग अशांततेत आणि युद्धाच्या अधूनमधून जात असताना प्रार्थना करणे कधीही थांबवू नका. तुमच्या प्रार्थनेचे पुस्तकात तुमच्या प्रियजनांत तुमच्या आशा आणि इच्छा मला सांगा. मला त्यांचे जीवन आणि विचार आधीच माहीत आहेत, परंतु तुम्ही तुमचा विश्वास सक्रिय करावा. खरोखर महत्त्वाच्या गोष्टींसाठी प्रार्थना कशी करावी हे शिकावे अशी माझी इच्छा आहे. बाळा, इतरांना दिसणार चिन्हहद करेल असे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला घाबरा. मी तुम्हाला कधी एकटे सोडणार नाही किंवा तुम्हाला कधीच निराश करणार नाही. तयार रहा. इतरांना भीतीने ग्रासलेले असताना तुम्ही महान चमत्काराचे साक्षीदार व्हाल. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. माझ्यासाठी काहीही अशक्य नाही. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तुझे माझ्यावरील प्रेम ऐकून मला आनंद झाला. माझ्यावर विश्वास ठेवा.
आणि या संकटाच्या वेळी मला तुझा हात द्या. धमक आणि समस्या तुमची शांतता आणि आत्मविश्वास लुटू देऊ नका. तुझे दुःख पाहून मला तुझी दया येते. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तुमचे प्रामाणिक हृदय मला प्रेरित करते. मी तुला आशीर्वाद देण्याचे कारण माझी इच्छा आहे. म्हणून मला सांग की तुला माझा आशीर्वाद मिळेल आणि तो मोठ्या प्रेमाने धरा. लक्षात ठेवा, तुझ्या दुःखाच्या क्षणी मी तुला माझ्या हाताच्या तळहातावर धरत माझ्या पवित्र आवरणात तुला झाकून ठेवतो आहे. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तू माझं मूल आहेस. मी तुला आशीर्वाद देईन, कारण माझी इच्छा आहे आणि मी माझे वचन पूर्ण करेन. मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. तुला कधीही एकटे सोडले नाही. या वादाच्या काळातही मी तुला सोडणार नाही. माझ्या योजना तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. माझे विचार चिरंतन आहेत. ते तुम्हाला शांततेने, सुरक्षित, समृद्धीच्या गंतव्यस्थानाकडे नेतील. जीवनात आव्हाने येऊ शकतात, परंतु जर तुम्ही त्यांचा विश्वास आणि आशनेत पूर्वी माझी आठवण काढा, मला धन्यवाद बोला, मला प्रार्थना करा. माझ्यापुढे गुडघे टेकवले नाही आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने प्रार्थना करता, तुमच्या कुटुंबास रोग आणि साथीच्या रोगांपासून संरक्षण मागता, तेव्हा स्वर्ग आनंदी होतो. जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने प्रार्थना करता की ते कधीही सोडले जाणार नाहीत, तेव्हा माझा प्रतिसाद ऐका. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जरी संपूर्ण जग तुम्हाला सोडून गेले तरी मी तुम्हाला कधीही सोडणार नाही. तुझ्यावर प्रेम करण्याचा दावा करणारे जरी तुझ्यावर अपयश ठरतील तरी मी तुझ्यावर त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम करतो. मी खोटे बोलत नाही. मी तुला कधीही चूक होऊ देणार नाही. तुमचे कुटुंब, तुमचे भविष्य आणि तुमचे आरोग्य माझ्या हातात आहे. त्याचा आदर करा, मूल्य द्या आणि खजिना घ्या. तुमचा आशीर्वाद धोका देऊ नका. जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विश्वास, जर तुम्ही गरजेचे मी तुम्हाला जे देतो त्याची काळजी घेतली, माझे वचन जे मी देतो तुमचे आशीर्वाद वाढतील आणि मी तुम्हाला आणखी मूल्यवान आणि शाश्वत भेटवस्तू देईन. तू माझ्यावर प्रेम करतो आणि तू धन्य आहेस. खूप आशीर्वाद होशील. तुमच्या अतूट विश्वासातून तुम्हाला योग्य मार्गावर आणले आहे. तू योग्य मार्गावर आहेस आणि मला तुला भेटायला केंद्रित कर. माझे शब्द नेहमी तुमचे अस्तित्व भरू द्या. तुमचा प्रवास आव्हानात्मक होता आणि तुम्ही तुमच्या सर्व शक्तीनिशी तुमच्या मार्गावर आहात. दैवी वारा तुमच्या पलांना भरू दे. तुमची वृत्ती बदलल्यामुळे आणि तुमच्या परिवर्तनाच्या इच्छेमुळे मी तुम्हाला अलौकिक आशीर्वाद देण्यासाठी येथे आहे. आपण ऐक हे शब्द जीवनाचा स्रोत आहे. तुला माझे प्रेम दाखव आणि तुझा हात धरण्याचा माझा मार्ग आहे, जेणेकरून तू तुझ्या सर्व लढाई विजयी होशील. मी तुम्हाला सहानाने आशीर्वाद देत आहे. तुमची समज वाढवे, तुमचे चरित्र बदलते आणि तुम्हाला खूप धैर्य देते. मी तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलू बदलत आहे. माझा आत्मा तुला डोक्यापर्यंत व्यापत आहे. तो तुम्ही यापुढे चुकीच्या दिशेने चालणार नाही आणि पाप करण्याची तुमची इच्छा होणार नाही. ज्या प्रलोभनाने तुम्हाला एकदा फसवले त्या मोहनात तुम्ही मी पडणार नाही. तुमच्या विचारांची मी तुम्हाला बळ देत आहे. आतापासून तुम्ही चांगलेपणा, सौंदर्य, शुद्धता आणि न्याय यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही यापुढे पाहणे, ऐकणे, बोलणे, वाचणे आणि चिंता, निंदा आणि खोटे बोलणे या मोहात पडणार नाही, जे तुमचे मन दूषित करते आणि तुमचे हृदय कमकुवत करते. तुम्ही कितीही बदल आहात आणि आता तुम्ही किती आशीर्वादित आहात हे पाहून तुम्हालाही नवल वाटेल. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचा आदर करतील. बाळांनो, तुम्ही स्वतःला खूप कमी समजता, लाचार समजता, अपराधी आणि हतबल समजता. तुम्हाला नेहमी असे वाटत असते की तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही प्रत्येक काम करण्यास असमर्थ आहात, तुम्ही नापास आहात असे म्हणून स्वतःला खूप कमी लेखता. तुम्ही तुमच्या स्वतःला कमी लेखता, म्हणूनच दुसरे लोक तुम्हाला कमी लेखत असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःला कधीच कमी लेखू नका, कारण तुम्ही जे करू शकता ते कोणीच करू शकत नाही हे तुम्हाला माहिती नाही, कारण तुम्ही अजून तुमच्या स्वतःला ओळखलेले नाही. स्वतःचे परीक्षण तुम्ही करा, स्वतःचे निरीक्षण तुम्ही थोडे करा, स्वतःतील गुण ओळखा.
तुमच्यात कोणती गोष्ट खास आहे हे पाहण्याचा प्रयत्न करा. बाळा, तुम्ही कोणी साधी व्यक्ती नाही. तुम्ही एक हिरा आहात. तुम्ही या जगाला अंधाराने भरलेल्या लोकांच्या जीवनात प्रकाश पसरवण्यासाठी आलेले आहात. हरलेल्या मनाला नवीन उमेद देण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे, हे लक्षात घ्या. बाळा, तुला जर तुझ्या आतमध्ये लपलेल्या शक्तींना बाहेर काढायचं असेल तर थोडा वेळ शांत बसून डोळे मिटून तुझ्या अंतरात्म्यात पाहण्याचा प्रयत्न कर. तुला तुझ्या स्वतःची ओळख होऊन जाईल. तुम्ही किती खास आहात याची अनुभूती तुम्हाला होईल. बाकीच्या लोकांपेक्षा तुम्ही वेगळे आहात हे तुम्हाला जाणवेल. तुम्ही बाकीच्या लोकांसारखे नॉर्मल काम करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही, तर एका खास उद्देशासाठी तुमचा जन्म झालेला आहे. म्हणूनच आजपर्यंत ज्या ज्या कामात तुम्ही प्रयत्न करत होता त्या त्या कामात तुम्हाला अपयश येत होते, कारण तुमचे काम एक आज काम आहे हे लक्षात घ्या. आम्ही तुम्हाला या कामासाठी निवडलेले आहे, कारण खूप चांगली व्यक्ती तुम्ही आहात. खूप साफ मनाचे आहात. तुमच्या स्वप्नात देखील कधीच कोणाचेही वाईट तुम्ही चिंतू शकत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला आमच्या या सेवेसाठी निवडलेले आहे. आम्ही दिलेली ही सेवा तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल ही आम्हाला पूर्ण खात्री आहे. तुझ्या या आईचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मुख्य म्हणजे तुम्ही करत असलेल्या चांगल्या कर्मांमुळे आम्हाला तुमचा अभिमान आहे. असेच चांगले कर्म करत राहा. सगळे तुमचे चांगलेच होणार. बाळा, तू काळजी करू नकोस. तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. तू काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुझ्या अडचणीच्या काळात ज्यांनी तुझी साथ दिलेली आहे त्यांना कधीच अंतर देऊ नकोस. त्यांच्याशी नाराज होऊ नकोस, कारण तेच तुझे खरे हितचिंतक आहेत हे लक्षात ठेव. आणि ज्यांनी तुझ्या अडचणीच्या काळात तुझी साथ सोडून दिली त्यांच्याशी तुम्ही दूर राहा, कारण ते त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्या जवळ आले होते आणि त्यांच्या स्वार्थासाठी तुमचा घात देखील करू शकतात, कारण असे लोक एका विषारी सापाप्रमाणे असतात. तुम्ही त्यांना कितीही दूध पाजले तरी ते एक ना एक दिवस तुम्हाला डसल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे तुमचे खरे हितचिंतक कोण आहेत ते ओळखा. तेव्हाच पुढे येणाऱ्या संकटांपासून तुम्ही वाचू शकाल. बाळांनो, कधी कधी तुमच्याकडून तुमच्या जवळ असलेले सर्व काही देव काढून घेतो. तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटत असते आणि देवाने तुम्हाला शिक्षा दिलेली आहे असे म्हणून तुम्ही दुःखी होत असता, देवावर नाराज होत असता. पण बाळांनो, तसे नसते. काही वेळेस तुमचे हात पूर्णपणे मोकळे यासाठी आम्ही करतो, कारण खूप काहीतरी मोठे चांगले आहे असे आम्हाला तुम्हाला द्यायचे असते. त्यामुळे तुमच्या मनात देवाबद्दल तुमच्या मनात जो राग आहे तो राग आणू नका. तुम्हाला माहीत आहे ना की तुम्ही कोणाचेही काहीच वाईट केलेले नाही. मग घाबरू नका. तुमचेही कधीच वाईट होणार नाही. जी व्यक्ती त्याचे कर्म वाईट करते, दुसऱ्या कोणाला तरी फसवते, दुसऱ्याचे हिरावून घेते, अशा व्यक्तींसोबत त्याच गोष्टी घडतात जे त्या केलेल्या असतात. त्यावेळेस दुसरा कोणीतरी येऊन ते सर्व लुबाडून त्या व्यक्तीस फसवून घेऊन जातो, कारण त्याने देखील तसेच केलेले असते हे लक्षात ठेवा. त्यामुळे जसे तुम्ही कर्म कराल तसेच फळही तुम्हाला भोगावे लागत असते. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या कर्माकडे लक्ष द्या. बाळांनो, सुखदुःखाचा फेरा राम हा कोणालाही चुकलेला नाही. प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात दुःख हे येतेच. त्यामुळे सुखाचे दिवस आल्यावर गर्व करू नका आणि दुःखाच्या दिवसात कोणापुढे लाचार होऊ नका, कारण कोणतीही वेळ ही सारखीच राहत नाही. वेळ ही नेहमी बदलतच असते. त्यामुळे आज जरी ज्याचे सुखाचे दिवस आलेले आहेत त्यांनी कधीच गर्व करू नका, कारण या सुखाच्या पाठोपाठ दुःख हे येतच असते हे विसरू नका. बाळा, जेव्हा कधीही तुझे मन खूप दुःखी असेल, अशांत असेल, तुला तुझ्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नसेल, डोळ्यांसमोर सर्व अंधार पसरल्यामुळे तुला वाटत असेल सर्व संपलेले आहे असे तुला जर वाटत असेल, अशा वेळेस 5-10 मिनिटे का होईना तुम्ही एके ठिकाणी डोळे मिटून शांत बसा. आम्हाला शांत बसून तुमच्या मनातील अडचणी सांगा, तुमचे प्रश्न सांगा, ध्यान करा. मग बघा, तुमचे मन हे खूप हलके तुम्हाला वाटेल, खूप सकारात्मक तुम्हाला वाटेल.
तुमच्या मनातील विचारांचे वादळ शांत होऊन जाईल आणि तुम्हाला तुमच्या समस्येवर मार्ग देखील मिळेल. काळजी करू नकोस. आमचे लक्ष नेहमी तुझ्याकडे आहे. तुझ्या सर्व अडचणी, समस्या ह्या आम्ही पाहत आहोत. काळजी करू नकोस. सर्व लवकरच सगळे नीट होणार आहे. तू निश्चिंत राहा. फक्त तू तुझे कर्म मात्र प्रामाणिकपणाने करत राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नाशिवंत देह सारा, नाशिवंत देह सारा, उद्या भंगून जाईल काय. गमावले काय, कमावले काय, कधीतरी मातीमोल होईल. 2 शब्द प्रेमाचे घेरे, तू 2 शब्द प्रेमाचे घेरे, तू सदामुखी प्रेमानेच जग जिंकतो. मग होशील तू सर्व सुखी. देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने किंवा नारळ फोडल्याने, घंटा वाजवल्याने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. त्यासाठी तुला कष्ट करावे लागतील आणि देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल. चांगले कर्म करावे लागेल. यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे. यापेक्षा आणखी काय देणार देव? तुम्हाला तुमचे कर्म हेच तुमचे भाग्य असे समजून कर्म करत राहा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो. तुझ्या कर्माचे फळ नक्कीच मिळेल. बाळा, तू फक्त योग्य कर्म करत राहा. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. हा विश्वास आपल्या देवावर असेल तर लव्ह यू गॉड अशी कमेंट करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा संदेश स्वामींनी तुमच्यासमोर आणला आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामींची इच्छा आहे. गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत. स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारसुद्धा नाहीसा होतो. स्वामीसोबत असताना ज्याला कोणाची वाट बघावी, उगाच कसली काळजी करावी. स्वामीसोबत असताना सामोरे जातो मी हसत हसत. संकटे आली तरी नाही घाबरत. मी उद्याच्या भविष्याला नाही घाबरत. हे स्वामी माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे मला घाबरण्याचे कारण नाही. मी उद्याच्या भविष्याला नाही घाबरत, कारण माझ्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे. त्यामुळे माझ्या प्रिय मित्रांनो, फक्त तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा आणि भगवंताला फक्त एवढेच सांगा की मी चुकलो तर मला योग्य मार्ग दाखवा आणि माझ्यासोबत कायम राहा. विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्यासाठी कुठेतरी चांगलं काहीतरी लिहित असतोच. त्यामुळे नेहमी स्वतःसोबत इतरांसाठी प्रार्थना करा आणि तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हो, माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. लक्षात ठेवा, ज्या दोऱ्याला गाठ नसते असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी समजत नाही आणि केल्याशिवाय कोणतीही गोष्ट त्याचं सुख मिळत नाही. चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. म्हणून बाळा, चांगले विचार बाळगा. नक्कीच तुमचे आयुष्य लोकप्रिय होण्यासाठी नक्कीच चांगले होईल. बाळा, प्रसिद्धी मिळवण्यासाठी कधीच लबाडी करू नका, कारण ते कालांतराने उघड होऊन आपली किंमत कमी होते. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचाराशी ठाम राहावे आणि मग पहा, सगळं काही व्यवस्थित ठीक होतं. तुम्ही असे गृहीत धरून चला की धक्के लागत नाहीत, मन दुःखी होत नाही. आपण कठोर आहोत आणि संकट काळातून लवकर सावरतो. त्यामुळे मन निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे जगणे सोपं होऊन जातं. आपली मर्यादा वाढते. जेव्हा पैशांचा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत चला, कारण तुम्ही कमावलेल्या पैशांचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे, तुमच्या पैशात नाही.
म्हणून सतत नामस्मरण करत राहा. सहमत असाल तर स्वामी नामाचा जयघोष तुम्ही करायला विसरू नका आणि हा संदेश 10 जणांना शेअर करा. भाग्यवंत ठराल. जीवनातील वेदना कमी करायच्या असतील तर काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि कधीही आपलं असणार नाही. त्यामुळे तुम्ही माझं माझं करणं सोडून द्या. आज स्वामी तुम्हाला सांगू इच्छित आहेत, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपला स्वाभिमान हीच आपली श्रीमंती. समोरच्याची बोलण्याची इच्छा नसेल तर त्याच्या मागे मागे पुढे पुढे करून स्वतःचे महत्त्व तुम्ही कमी करून घेऊ नका. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही. कारण फुकटचं नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही. त्यामुळे कष्ट करणे हा तुमच्याकडे एकमेव पर्याय आहे आणि त्या कष्टाला योग्य दिशा देणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे माझ्या लेकरा, तू तुझे कष्ट करत राहा. आयुष्यात खूप सारे येतील, त्यांना लक्षात ठेवायचं नाही. पण जे आपल्या सुखात दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नाही. जर कोणी विचारलं आयुष्यात काय मिळाले तर सरळ सांग, जे मिळाले नाही ते माझे मुळीच नव्हते. जे मिळाले ते देवाने माझ्यासाठीच ठेवले होते. विश्वास असल्यास होय देवा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि भगवंताचे नामस्मरण करा. भगवंताची आज्ञा आहे की हा संदेश तुम्ही 5 जणांना तरी शेअर करावा. कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन हे जागृत होत असतं आणि जगण्याची दिशा त्याला मिळत असते. त्यामुळे भगवंताची तुम्ही इच्छा मोडू नका. वेळेवर काम पूर्ण करणे पुरेसे नाही. काम अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण होईल अशी माझी अपेक्षा आहे. स्वप्न सत्यात उतरवण्याआधी स्वप्नांकडे काळजीपूर्वक पाहावे लागेल. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमच्या कामात लक्ष घालावे लागेल. देवाने तुमच्यासाठी खूप मोठी योजना ठेवली आहे. त्यामुळे हा संदेश तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाणही निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जात असते. खेळ नुसता तुमचा नाही तर हा खेळ ब्रह्मांड नायक स्वामींचा आहे. कारण ते तुमच्यावर खूप प्रेम करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.